नमस्कार, मी डॉक्टर माधव संभाजीराव विभूते, गोरठा उमरी. आज परी मॅटर्निटी अँड नर्सिंग होम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा 30 बेड हॉस्पिटलचा या ठिकाणी नुकताच आदरणीय महेश अण्णा आठवले आमच्या गोरठा दासगणू संस्थेचे ते अध्यक्ष आहेत, त्यांच्या हस्ते सोबतच आदरणीय खासदार बंडू पाटील चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. सोबतच उपस्थित आमचे शिरीष भाऊ देशमुख गोरटेकर, कैलास भाऊ देशमुख गोरटेकर, सुभाष अण्णा गोरटेकर, भाऊसाहेब अण्णा गोरटेकर आणि पूर्ण गोरटेकर परिवार. सोबतच त्यांचे आमचे शशिकांत डपाटे साहेब, जयत साहेब, डॉक्टर इसनकर साहेब आणि इतर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज नुकतंच या ठिकाणी उद्घाटन आपल्या या परी मॅटर्निटी अँड नर्सिंग होमचं झालेलं आहे. या ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी एवढं मोठं हॉस्पिटल करणं ही सोपी गोष्ट नव्हती, पण वडिलांचं छत्र हरवल्यामुळं आणि वडिलांना आपल्याला पुरेशी सुविधा, आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळे वडील वारले याचं शल्य माझ्या मनात कुठंतरी होतं आणि याची जाणीव मला माझ्या आईनं करून दिली. आणि आईनं अत्यंत कष्टातून मला शिकवलं आणि त्या शिकल्यामुळं आपण डॉक्टर व्हायचं आणि आपल्या वडील ज्या आजारामुळं वारलेत तो आजार किंवा तशा पद्धतीचे रुग्ण बिना औषधाशिवाय आपल्याला कोणी राहू नये यासाठी मी तालुका स्तरावर ट्रीटमेंट करण्याचा पूर्ण निर्णय घेतला. माझे मामा मला यासाठी मदत केली, शेळगावचे पुंडलिकराव पाटील आहे. आणि यामुळं आज या ग्रामीण भागामध्ये, उमरीसारख्या तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आपण 30 बेडचं हॉस्पिटल केलं आहे. 2 ICU आहेत, एक 3 बेडचं मेल ICU, एक 3 बेडचं फिमेल ICU, नॉन AC रूम, जनरल रूम, सुपर डिलक्स रूम, AC डिलक्स रूम या पद्धतीचं हॉस्पिटल म्हणजे या नांदेड जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर असलेलं फार कमी बोटावर मोजण्या इतके हॉस्पिटल असतात, त्यापैकी एक हॉस्पिटल आहे. आज मला सार्थ अभिमान आहे की या सगळ्या गोष्टी आपण शून्यातून विश्व निर्माण केल्यासारख्या आहेत. सर्वसाधारण व्यक्ती आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि हे आज रुग्णालय, आज मला याची थोडंसं दुःख पण आहे की माझे वडील या ठिकाणी नाहीत किंवा वडिलाचा फोटोसुद्धा माझ्याजवळ नाही, पण तो फोटो फक्त आपण स्कॅन करून आपण घेतलेला आहे. आज वडिलांना आणि कैलासाचे बापूसाहेब देशमुख गोरटेकर साहेबांना हे हॉस्पिटल समर्पित करून गरीब रुग्णांसाठी या हॉस्पिटल आपण उद्यापासून, म्हणजे आज सुरू झालेलं आहे, उद्यापासून ॲक्टिव्हली वर्क क्लास आपण स्टार्ट करणार आहोत. आणि मी ग्रामीण भागातील उमरी तालुका असो, नायगाव तालुका असो बाजूचा आणि धर्माबाद तालुका असो, भोकर तालुका असो, या भागातील सर्व जनतेला मी आवाहन करतो की कमीत कमी दरामध्ये मी निश्चितच तुम्हाला चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतो. माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि मला तुम्ही दिलेलं प्रेम याच्या जीवावरच हे हॉस्पिटल आहे आणि भविष्यातही ते राहणार आहे. धन्यवाद.